भुदरगडसह कागल आणि कर्नाटक राज्याला वरदान ठरलेल्या पाटगाव मध्यम प्रकल्पात म्हणजेच मौनी सागर जलाशयात अवघा 42% पाणीसाठा आहे। पाटगाव प्रकल्पातील पाण्याच्या 14 आवर्तनापैकी 10 आवर्तनं दिली आहेत। उर्वरित 4 आवर्तनं शिल्लक आहेत। घटलेला पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचा वापर काटकसरीने करावाचं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय। भुदरगड तालुक्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस झाला। पाटगावमधील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरला होता। धरणात 3.74 टीएमसी पाणीसाठा झाला होता। त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही अशी भावना होती। मात्र या धरणातून 6 दिवसाच्या आवर्तनानं 300 क्युसेक पाणी वेदगंगा नदीपात्रात सोडलं जातंय। वाढत्या उष्म्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतंय। परिणामी मौनी सागर जलाशयातील पाणी पातळीत सातत्यानं घट होतीये। धरणाच्या पाण्यावर 2.5 मेगावॅट वीज निर्मिती केली जातीये। पाटगाव प्रकल्पातील पाण्यावर सुमारे 8100 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलंय। पण अलीकडे उसाचं क्षेत्र वाढलंय, त्यामुळे या धरणावर 13,000 हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे। मागणी वाढल्यामुळे धरणातून पाणी सोडावं लागतंय। पाटगावपासून वाघापूरपर्यंत कोल्हापूर पद्धतीचे 17 बंधारे आहेत। त्यापैकी 14 बंधाऱ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जातो। बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्यावर तालुक्यातील 9,500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याची माहिती शाखा अभियंता सुनील पाटील आणि सुमित गुरव यांनी दिली। काही बंधारे मोडकळीस आले आहेत। कमकुवत झालेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होत नाही, त्यामुळे काही गावांना वाहत्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय। तालुक्यातील 65 गावांना धरणातील पाणीसाठा मिळतोय। मौनी सागर जलाशयात सध्या केवळ 1 टीएमसी पाणीसाठा आहे। वाढती उष्णता लक्षात घेऊन जूनपर्यंत पाणी पुरवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे।